तर यासाठी आपल्याला फ्रेश नारळ लागणार आहे 1 कप. त्याच नारळाचं जेवढं पाणी निघेल तेवढं आपण दुसऱ्या वाटीमध्ये घेतलेलं आहे. यानंतर काही लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं. यानंतर 2 मीडियम साईजचे उभे चिरून घेतलेले कांदे लागतील आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर. यानंतर मालवणी मसाला. तर हा मालवणी मसाला मी या ठिकाणी रेडीमेड वापरलेला आहे. अशा पद्धतीने हा आपल्याला मार्केटमध्ये अगदी सहजरित्या मिळून जाईल. यानंतर धना जिरा पावडर, यानंतर काश्मीरी लाल तिखट, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ. आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. तर सर्वात आधी आपण गॅसवरती एक कढई ठेवूयात आणि यानंतर आपण यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तर कुठलाही मालवणी पदार्थ म्हटलं की त्यामध्ये नारळ हा फार महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे. त्यामुळे हा फ्रेश नारळ या ठिकाणी भरपूर प्रमाणात वापरायचा आहे, जेणेकरून त्याला मालवणी रस्स्याची किंवा मालवणी त्याला टेस्ट आली पाहिजे. त्यामुळेच आपण कांद्यापेक्षाही जास्त या ठिकाणी नारळ वापरतो. तर बघा, आता आपण यामध्ये नारळाचे काही तुकडे करून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी मी 2 ते 3 व्यक्तींसाठी हा रस्सा बनवत आहे, म्हणून मी अर्धा नारळ वापरलेला आहे. तर ज्यावेळी आपल्याला 4-5 किंवा 5-6 लोकांसाठी बनवायचा आहे त्यावेळी अख्खा 1 नारळ वापरायचा. आणि आता हा मस्तपैकी ब्राऊन रंगावरती आपण हा परतून घेऊयात. तर नारळाच्या तुकड्याऐवजी आपण याचा किस देखील बनवू शकता. तर आपल्याला जे सोयीस्कर वाटेल ती पद्धत आपण वापरायची आहे. आता व्यवस्थित याचा ब्राऊन रंग आलेला आहे. आता आपण हे नारळाचे तुकडे जे आहेत ते आपण डिशमध्ये काढून घेऊयात. छान असा परतून घ्यायचा, अर्धवट कच्चा अजिबात परतायचा नाही. अशाच पद्धतीचा रंग आला पाहिजे. आणि आता यानंतर आपण याच तेलामध्ये आलं आणि लसूण व्यवस्थित परतून घेणार आहोत. तर सेम अशीच पद्धत आपण नॉनव्हेज रेसिपीसाठी सुद्धा वापरू शकतो. आणि आपल्या व्हेजिटेबल्स ज्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण बनवतो, म्हणजे वांगी असेल किंवा फ्लॉवर असेल, कुठलाही व्हेजिटेबल्स, वाटाणा, तर हे सगळे मालवणी पद्धतीने बनवायचे असतील या भाज्या तर तुम्ही किंवा शेवग्याची भाजी सुद्धा फार अप्रतिम बनते, शेवग्याची आमटी मालवणी पद्धतीने. तर हीच पद्धत त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. आता आलं आणि लसूण व्यवस्थित परतून झालेलं आहे. आपण हे सुद्धा एका डिशमध्ये काढून घेऊयात. आणि यानंतर यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे आपण चिरून घेतलेले आहेत, उभे चिरून. तर आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊ. हे सुद्धा अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. कांद्याचा कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे अशा पद्धतीने कांदा परतून घ्यावा, नाहीतर कांद्याचा आंबट वास भाजीला लागू शकतो. सो परतणं ही सुद्धा भाजी करताना किंवा आमटी बनवताना सर्वात महत्त्वाची प्रोसिजर आहे. आणि कांदा लवकर परतावा यासाठी आपण थोडंसं मीठ घालू शकतो, त्यामुळे कांदा लवकर परतला जातो. तर बघा, या ठिकाणी कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. तर आता आपण हा सुद्धा एका डिशमध्ये काढून घेऊ. आणि आता सर्व जिन्नस आपले परतून झालेले आहेत. तर आता आपण हे थोडेसे थंड होऊ देऊयात आणि त्यानंतर आपण मिक्सरला याचं वाटण बनवून घेणार आहोत. मिक्सरला वाटण बनवत असताना सर्वात आधी आपण नारळाचे तुकडे घालू आणि आलं लसूण हे 3 जिन्नस या ठिकाणी घालून आधी नारळाचाच आपण व्यवस्थित पेस्ट बनवून घेणार आहोत. जर कीस असेल तर सर्वच साहित्य एकदाच टाकलं तरी चालतं, पण तुकडे लवकर बारीक होत नाहीत. सो आधी आपण नारळाचे तुकडे आधी बारीक करून घेऊया आणि मग कांदा टाकूया. तर बघा, या ठिकाणी नारळ व्यवस्थित बारीक झालेला आहे. त्यातच आता आपण हा परतलेला कांदा घालूया आणि
अगदी स्मूथ अशी याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. मध्ये थोडंसं पाणी घालू शकता. 2-3 चमचे पाणी घालून अशा प्रकारची आपण पेस्ट या ठिकाणी बनवलेली आहे. आता परत तीच कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण परत तेल घालणार आहोत फोडणीसाठी. तर साधारणपणे 2 चमचे आपण या ठिकाणी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम होऊ देऊयात. आणि आता जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये आपण घालणार आहोत. आता व्यवस्थित हे तेलात मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊया. त्यामध्ये सर्वात आधी आपण जिरा धना पावडर घालणार आहोत. साधारणपणे 1.5 चमचा आपण घातलेली आहे. यानंतर हळद पावडर, यानंतर काश्मीरी लाल तिखट, सुंदर असा कलर येतो यामुळे. आणि आता आपण हा मालवणी मसाला घालणार आहोत. तर मालवणी मसाला भरपूर घालायचा आहे. तर या ठिकाणी मी साधारणपणे 2 चमचे घालत आहे. आता हे सर्व मसाले तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहेत आणि तेल सुटेपर्यंत आपण याला सतत असं हलवत राहायचं आहे चमच्याने. सुकं खोबरं जेव्हा असतं तेव्हा पटकन तेल सुटतं, पण जेव्हा आपण नारळाची भाजी करत असतो त्यावेळी असं बाजूला जास्त तेल दिसून येत नाही. पण तरीही आपल्याला व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे. यासाठी ज्यावेळी आपण सुरुवातीला नारळ परतत असतो तेव्हा छान परतायचा, नाहीतर भाजी जी आहे ती पांढरट होते. तर बघा इथे मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता सर्वात आधी आपण यामध्ये नारळाचं पाणी घालणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं आहे. तर हे पाणी तुम्ही थंड पाणी घालू शकता, गरम पाणी घालू शकता. गरम पाणी घातलं तर अतिउत्तम. तर आता व्यवस्थित पाणी घातल्यानंतर रस्सा छानपैकी उकळून घ्यायचा. सुंदर असा अप्रतिम कलर आलेला आहे आपल्या रश्श्याला. आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. कोणाकोणाला रस्सा प्यायला फार आवडतो, तर हा मालवणी रस्सा खूप सुंदर लागतो पिण्यासाठी.